पाहूया आजच्या ठळक अध्यक्ष आमच्या असं माझे नगरसेविका आणि भावी नगराध्यक्ष असंच म्हटलं होतं विभावरी जोशी. त्यानंतर सामान्य जनतेचा आवाज आमचे सर्वांचे मित्र संपादक श्री दिनेश रामचंद्र म्हात्रे, सहसंपादक भरत स्वामी आणि सचिन राजेश शेट्टे आणि उपस्थित सर्व मान्यवर. तसं पाहायला गेलं तर मला अशा भाषणाची काही सवय नाही, सांगीतिक भाषण असं प्रत्येक मिळू शकतो, पण अशा पद्धतीचं भाषण कधी दिलं नाही असं एकदा अशी वेळ आली होती. पण आज मला असं वाटतं की थोडंसं आपल्या एक जिव्हाळ्याचा विषय आहे, थोडंसं बोलतो पण हरकत नाही. 2 मिनिटं बोलतो तुझी थोडीशी वेळ घेतो. सर्वप्रथम आपल्या साप्ताहिक जनजीवन वार्ता याच्या निमित्तानं उद्घाटनाच्या निमित्त सर्वप्रथम सन्माननीय श्री दिनेश आपणास शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे न्यूज अँकरांच्या वर्षा मॅडमच्या सुकन्या अर्थात हा एक पुन्हा असा युनिव्हर्सिटीसाठी कधी आईच्या आईवडिलांच्या नावाने मला ओळखलं जातं. आज अशी ज्या वेळ येते की मुलीच्या नावाने आईवडिलांना ओळखलं जातं, ती एक आईवडिलांसाठी फार मोठी मला असं वाटतं की एक अभिमानास्पद गोष्ट असते. तर आता त्यांना अशा वेळेला लागेल कारण त्या मान्यवर झालेल्या न्यूज अँकर आहेत आदिती. त्याचप्रमाणे आमचे संसारी दादा समोर बसलेले आहेत, त्यांची सहकार्य एक अतिशय गोड व्यक्तिमत्व येता जाता आमचं हाय हा होत असतो. त्याचप्रमाणे आणि अर्थातच दरेकर साहेब आपल्यासोबत आहेत असतात. तर ही सगळी टीम काढल्यानंतर असं वाटतं की कार्यक्रमाच्या सूर्योचनमधून अजून एक वेगळ्या गोष्टीचा जन्म झालेला आहे. आणि ही संकल्पना करण्यात येणारा पत्रकार आहेतच, परंतु पत्रकारिता करत असताना त्यांनी न्यूज चॅनल काढलं, जनचक्र न्यूज चॅनल. आणि त्या न्यूज मध्ये बऱ्याचशा न्यूज दिसत असतात एखाद्या माणसाकडे त्याचा घोडा ज्या बाजूला असतो त्या बाजूलाच असा माणूस ती व्यक्ती त्या इंटरेस्टला कुठेतरी एनकॅश करत असतो किंवा त्या इंटरेस्टला कन्वर्ट करत असतो. तर सर्वात जास्त संगीतामध्ये इंटरेस्ट असतो, त्यामुळे बहुतांश बातम्या आम्हाला त्या संगीत क्षेत्रातच वाटायच्या. त्यामुळे एक वेगळा आनंद वाटतो की हा संगीत क्षेत्रासाठी सुद्धा एखादे चॅनल आपल्याला एवढं उचलून धरू शकतं. तर दिनेश हा तुमचा एकूण स्पेक्टर उपक्रम होता. आताच नुकत्याच झालेल्या माननीय कन्याशाळेच्या वतीनं हा अभिनव उपक्रम होता की जो खरंच खेडसारख्या छोट्या शहरामध्ये राबवला होता. आणि तो राबवत असताना त्याच्या मागच्या सगळ्या सन्माननीय मंगेशजी सर आणि नीता मॅडम यांच्या प्रयत्नातून हा राबवलेला मेगा प्रोजेक्ट आणि खरंच शासनाने दखल घ्यायला पाहिजे अशी पहिली न्यूज या जनजीवन वार्तामध्ये आहे. आणि ही दखल घेतल्याबद्दल खरंच दिनेशजी आपलं खूप आभार मानतो. त्याचप्रमाणे मी बघत होतो की अनेक सगळ्या छोटे न्यूज आहेत आणि छोट्या छोट्या न्यूज आहेत, छोट्या छोट्या रकान्यांमध्ये आहेत. सगळ्या न्यूज चॅनलला आपण बघतो तर बाहेरच्या आउटसाइडर न्यूज जमिनी सर्वचा राजकीय बातम्यांचा जास्त ओढ आहे, परंतु तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचून त्यांचे प्रश्न मांडण्याचा नक्की प्रयत्न करत नाही. कारण वरच्या मोठ्या मोठ्या न्यूज ह्या सर्वांना माहिती आहे, पण आज प्रत्येक माणसाला वाटतं की माझ्या काही खंत आहेत तर माझ्या खंत कधी कोण मानणार आहे. कारण ते मानून ते जाऊन तिथे कोणासमोर शासनासमोर मांडणं किंवा कोणत्या वतीने जाऊन एखादा आंदोलन करणं हे सामान्य माणसाला शक्य नसतं. परंतु त्या सामान्य माणसांच्या काही खंत असतात त्या आपण आपल्या वृत्तपत्रातून सरकारपर्यंत मांडण्याचा समानपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही कराल याची खात्री आहे, कारण राजकीय बातम्यांनी सगळं भरलेलं आहे आणि
हे सामान्य माणसाचे प्रश्न हे कोणाच दाखवत नाहीत. अनेक प्रश्न, अनेक समस्या प्रत्येक ठिकाणी अगदी आपल्या रोडच्या समस्यापासून आपण सुरुवात केली तर प्रत्येक माणसाच्या स्वतःच्या काही समस्या, काही अनेक घटना, या अप्रिय घटना, काही चांगल्या घटना घडत आहेत, त्या लोकांपर्यंत येण्याची गरज आहे. एक चुकीचा समाज किंवा चुकीचे बातम्या पसरवल्या जातात समाजामध्ये. त्या बातम्या पसरवण्यापेक्षा किंवा त्या बातम्या खोट्या आहेत ह्या सुद्धा जर कधी आपल्याला जाणवलं की त्याच्यातून आपल्या वृत्तपत्रातून एखादी बातमी जर व्हायरल, कधी कधी अफवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल होत असतात, त्या अफवा आहेत हे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं देखील काम करा असं मी तुम्हाला विनंती करेन. भरपूर काय बोलायचं असतं पण मान्यवर बोलायचं आहे आपल्याला. आपण सामान्य मुंगे सरांचं भाषण ऐकलं पुस्तकात माझ्याकडे जास्त बोलता येत नाही या विषयावरती. मला जेवढं शक्य झालं तेवढं मी आपणास मांडण्याचा प्रयत्न करतो. पुन्हा एकदा आपणास खूप खूप शुभेच्छा देतो. या जनचक्र वार्ता या साप्ताहिकाचं लवकरात लवकर दैनिकामध्ये रूपांतर व्हावं असं श्री गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करतो आणि थोडं यश आपणास लाभो आणि त्याचा खरंच मोठ्या प्रमाणात हो असं प्रार्थना करतो. आमच्या जनचक्र वार्ता या साप्ताहिक व जनचक्र न्यूज चॅनल यांच्या या कुमारी आदिती पाटील या न्यूज अँकर आहेत. तसेच त्यानंतर मला सहकार्य करणार कसं आहे, मला म्हणजे माझं नाही हे आमचं आहे. म्हणजे हे जी सुरुवात ती ह्यांच्यामुळे झाली असं मी या ठिकाणी म्हणतोय. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मला सगळ्यांनी म्हणजे सहकार्य इतकं चांगलं केलं तर त्यामध्ये सर्वप्रथम आदरणीय मंगेश सर आहेत, त्यानंतर आमची जनचक्राची टीम आहे, उपसंपादक श्री सचिनजी सर आहेत, भरतजी सर आहेत, माझे मित्र अनिल दरेकर आहेत. यांनी सगळ्यांनी मला चांगलं सहकार्य केलं. तसेच आपल्या लेडीज गव्हर्नमेंटलाही आपल्याला चांगला सपोर्ट राहिलेला आहे. आणि त्यामुळे म्हणजे मला ऍक्च्युली मी भावनिक आहे, त्यांना मी अटॅच झालो आहे. कारण एखादा व्यक्ती जर माझ्याशी 2 दिवस जरी बोलला नाही तर मी टेन्शनमध्ये होतो की त्या व्यक्तीला काय प्रॉब्लेम झाला माझ्यापासून. तर असं असल्यामुळे कोणी म्हणजे कुठला काय चुकी झाली असेल तर मला क्षमा करावी, त्याबद्दल मी दुःखी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की ही आपला एक परिवार आहे. मला सरांकडे सांगायला परमिशन द्यावीशी वाटते की आमचा हा जनचक्राचा परिवार हे तुझ्यात नेहमी समाविष्ट राहू दे. आपले गुरुवर्य आणि सुप्रसिद्ध संगीतकार, गणितकार आपले संतोष सर आहेत, त्यांचाही भरपूर मला सहकार्य आहे. आमच्या ॲडव्होकेट डॉक्टर नीता कदम मॅडम आहेत, त्यांचाही सहकार्य आहे. त्यांचाही सल्ला आम्ही स्वीकारतो, कधी आम्हाला त्या चांगला सल्ला देतात. आता आपल्या स्टेजवरती आपल्या ज्या माजी नगरसेविका होत्या, मला वाटतं नगराध्यक्ष पण काहीतरी घुसवलेल्या आहेत.